तुम्हाला स्लाइड दिसते आता? स्क्रीन दिसते का? स्क्रीनवर स्लाइड्स दिसत आहेत? हो, आता दिसतंय. बरं, चालेल. हं. तर आता आपल्याला जर एक मिनिट. हं. हा जो नेक्टर ऑफ डिवोशन भक्ती रसामृत सिंधू आहे, तो चालू करायचा आहे. पण चालू करण्या अगोदर श्रीला प्रभुपादांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे, त्याच्यावर आपल्याला अ, अ, म्हणजे त्यामध्ये थोडीशी त्यांनी हा जो ग्रंथ आहे याला भक्ती रसामृत सिंधू का म्हटलंय किंवा भक्ती रसामृत सिंधूचा अर्थ सांगितलेला आहे. मग जे निवेदन आहे, जी प्रस्तावना आहे, हे पण वाचायचंय. त्यात पण वेगळ्या तऱ्हेचं आपल्याला ज्ञान मिळतंय आणि मग आपल्याला या ग्रंथामध्ये शिरायचंय. तर आता अ, आपण काय करूया, पहिल्यांदा एक एक पॅरेग्राफ वाचूया आणि मग त्याच्यानंतर मी थोडंसं एक एक्सप्लेनेशन देते आणि मग असं करत आपण पुढे जाऊया. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की भक्ती रसामृत सिंधू मध्ये 2129 श्लोक आहेत. म्हणजे भगवद्गीतेच्या तिप्पट मोठा ग्रंथ आहे. परंतु आपल्याला अभ्यास करण्यासाठी फक्त पहिले जे 19 धडे आहेत ते आहेत. आणि याच्यामध्ये कसं आहे की भक्ती रसामृत सिंधूचे 4 भाग आहेत, ते मी तुम्हाला सांगेन. जो पहिला भाग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये पहिल्या भागात 18 धडे आहेत, 18 चॅप्टर्स जे आहेत ते एका अध्यायाखाली येतात. तर त्याच्यामुळे हा खूप मोठा ग्रंथ आहे. तर आपल्याला जितकं मी जितकं मला समजावून सांगता येईल तितकं मी सांगण्याचा प्रयत्न करते. आणि टेक्निकल असल्यामुळे आपल्याला जास्त यात स्कोप नाहीये की जास्त कथा किंवा आणि काही रेफरन्सेस देऊन आपल्याला सांगता येईल. तर तरी शिला प्रभुपादांनी आपल्याला खूप सोपं करून सांगितलेलं आहे आणि ते नेहमी भगवद्गीता, श्रीमद भागवतम याच्यातले रेफरन्सेस देतात. तर आता आपण चालू करूया. जसे श्रीला प्रभुपाद म्हणतात की भक्ती रसामृत सिंधू म्हणजे हे भक्तीचं एक लॉ बुक आहे. आणि तुम्ही जर बघितलं इस्कॉन मध्ये 4 महत्वाची पुस्तकं आहेत ज्याचा सखोल अभ्यास केला जातो. स्टार्टिंगचं जे पुस्तक आहे ते म्हणजे भगवद्गीता, त्यानंतर श्रीमद भागवतम, त्यानंतर चैतन्य चरितामृत आणि मग हे भक्ती रसामृत सिंधू. ही जी 4 पुस्तकं आहेत ती जणू काही इस्कॉनचीच नाही, पण जणू काही भक्तीची आपण म्हणूया 4 स्तंभ आहेत की आपल्याला प्रत्येकातून काहीतरी मिळतं आणि शिकायला येतं. आणि ही जी पुस्तकं आहेत ती वाचल्यानंतर जणू काही तुमचं हृदय तृप्त होतं, तुमचं मन शांत होतं आणि तुमच्या बुद्धीला योग्य ते आध्यात्मिक पोषण मिळतं. तर ही पुस्तकं जी हे भक्ती रसामृत सिंधू आहे, याच्यावर जीव गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी टीका सुद्धा लिहिलेली आहे. आणि आपण आता श्रीला प्रभुपादांनी जे आपल्याला सांगितलंय भक्ती रसामृत सिंधू मध्ये त्याच्यावर जास्त भर देऊया. आता ही जी प्रस्तावना आहे या प्रस्तावनेत आपण त्याचे 3 सेक्शन्स आहेत. म्हणजे जर असं आपण नुसतं एक ग्लान्स केला तर आपल्याला काय दिसतं की पहिल्या सेक्शन मध्ये श्रील प्रभुपादांनी रूप गोस्वामींची माहिती दिली आहे, थोडा इतिहास दिलाय की ते चैतन्य महाप्रभूंना कधी भेटले आणि त्यांचा जन्म कुठे झाला. तर याबद्दल त्यांनी रूप गोस्वामी बद्दल थोडीशी आपल्याला माहिती दिली आहे. मग त्यांनी भक्ती रस जे आहे, भक्ती रस काय आहे
यावर थोडासा वेळ घालवलेला आहे. आणि शेवटचा जो सेक्शन आहे, जो मोठा आहे, त्यात श्रील प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय की या ग्रंथ लिहिण्यामागचा रूप गोस्वामींचा काय उद्देश आहे, किंवा हा ग्रंथ वाचून आपल्याला त्यातून काय घ्यायचंय. तर हे जे आहे हे आपल्याला श्रील प्रभुपादांनी जी प्रस्तावना लिहिलेली, जे निवेदन लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये एवढं सगळं सांगितलंय. बरं, आता कोण वाचतंय? तुमच्याकडे उघडलेलं आहे ना व्हॉट्सॲप? हो, उघडलंय. मी वाचू? बरं, चालेल. पहिला पॅरेग्राफ जो आहे तो वाचा. हा. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद द्वारा निवेदन. श्रील रूप गोस्वामी प्रभुपाद यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथाचे हे संक्षिप्त मराठी रूपांतर आहे. श्रील रूप गोस्वामी हे श्री चैतन्य महाप्रभूंच्या प्रत्यक्ष शिष्यांपैकी एक होते आणि 6 गोस्वामींचे प्रमुख होते. ज्यावेळी ते श्री चैतन्य महाप्रभूंना प्रथम भेटले होते, त्यावेळी ते बंगालच्या मोगल राजवटीमध्ये मंत्री होते व ते व त्यांचे बंधू सनातन यांची नावे अनुक्रमे डबीर खास व साकर मलिक अशी होती. दोघे बंधू नवाब हुसेन शहाच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या पदांवर होते. 500 वर्षांपूर्वीचा हिंदू समाज अत्यंत रूढीवादी होता. जर एखाद्या ब्राह्मणाने मुसलमान राजाची चाकरी पत्करली तर त्याला त्वरित ब्राह्मण समाजातून बहिष्कृत केले जात असे. डबीर खास आणि साकर मलिक या 2 भावांचीही तीच अवस्था होती. ते खरे तर सारस्वत ब्राह्मण होते, परंतु हुसेनशहाच्या राजवटीत मंत्रीपदे स्वीकारल्यामुळे त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. श्री चैतन्य महाप्रभूंनी या 2 महान व्यक्तींवर कृपेचा वर्षाव करून त्यांना आपले शिष्य म्हणून स्वीकारले व ब्राह्मण संस्कृतीचे सर्वोच्च स्थान असणाऱ्या गोस्वामी या पदावर त्यांना स्थित केले. त्याचप्रमाणे मुसलमान कुटुंबात जन्म घेणाऱ्या हरिदास ठाकूरांनाही श्री चैतन्य महाप्रभूंनी आपला शिष्य म्हणून स्वीकारले आणि पुढे त्यांना नामाचार्य अशी पदवी प्रदान केली. हरिदास ठाकूर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे नामाचार्य म्हणून प्रसिद्ध झाले. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता इकडे बघा, हे 2 भाऊ होते, श्रील रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी. तर यांची नावं काय होती? आता रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी ही त्यांची दीक्षा घेतल्यानंतरची नावं आहेत. पण अगोदरची रूप गोस्वामी यांचं नाव संतोष होतं आणि सनातन गोस्वामी यांचं नाव अमर होतं. आणि हे बांगलादेश मध्ये जुस्सर नावाच्या एका गावात राहत होते. ते सांगितल्याप्रमाणे इकडे लिहिल्याप्रमाणे ते सारस्वत ब्राह्मण होते. आणि इकडे त्यांनी रूप गोस्वामींचा ज्या वर्षी जन्म झालाय तोही इकडे तुम्हाला स्लाइडवर दिसतोय. 1489 मध्ये त्यांचा जन्म झाला. तर त्या वेळेला बांगलादेशमध्ये, म्हणजे ते जिकडे राहत होते, जुस्सर नावाचं जे डिस्ट्रिक्ट होतं, तर तिकडे मुघलांचं राज्य होतं. आणि जो मुघल राजा होता त्याचं नाव होतं नवाब हुसेन शहा असं त्याचं नाव होतं. आणि त्या एरियामध्ये जो मुघल रूल होता, जिकडे हे मुघल राज्य करायचे किंवा जिकडे हा नवाब राज्य करायचा, तिकडे खूप ब्राह्मण राहत होते. आणि मला माहितीये मुसलमानांचं किंवा ते हिंदू धर्माच्या अगदी विरोधात असतात. तर असंच हा नवाब हुसेन सुद्धा असाच होता. तर त्यांनी सांगितलं तिकडच्या ब्राह्मणांना की त्यांना तिकडे कुठलेही हिंदू, विशेषतः ब्राह्मण, अजिबातच नको होते.
आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या ब्राह्मणांची मी कत्तल करणार, सगळ्या ब्राह्मणांना मारणार. मग तेव्हा हे सगळे ब्राह्मण एकत्र आले आणि त्या ब्राह्मणांमध्ये मुख्य म्हणजे हे संतोष आणि अमर होते. ते जणू काही या ब्राह्मणांचे लीडर्स होते. हा, आणि मग सगळे ब्राह्मण हे संतोष आणि अमरकडे गेले आणि संतोष आणि अमर यांना म्हटलं की, आणि ते हुशार होते की काहीतरी आपण आता यातून उपाय काढला पाहिजे. मग संतोष आणि अमर हे तर अगदी लीडर्स होते आणि तसे शूर पण होते. म्हणून हे दोघं या नवाब हुसेनकडे गेले आणि नवाब हुसेनना त्यांनी विचारलं की तुम्हाला ब्राह्मणांना का मारायचंय? हा, आणि नवाब हुसेननी आता बघितलं की हे दोघं हुशार आहेत, शूर आहेत. तर त्यांनी काय केलं, या दोघांना सांगितलं ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना की मी ब्राह्मणांची कत्तल करू नये, मग मी एका अटीवर ब्राह्मणांना मारणार नाही. तुम्ही दोघंही माझ्या दरबारात या, मी तुम्हाला मंत्रीपद देईन, तर तुम्ही दोघंही माझ्याकडे या. आता संतोष आणि अमरनी विचार केला की आपण जर दोघच गेलो या नवाब हुसेनच्या दरबारात, तर इतर जे सगळे ब्राह्मण कुळ आहे तो वाचेल, त्यांची कत्तल केली जाणार नाही. मग हे संतोष आणि अमर यांनी ठरवलं की आपण हे जे नवाब हुसेन आहेत त्यांनी दिलेला जो जॉब आहे किंवा त्यांनी त्यांच्या दरबारात जे आपल्याला मंत्रीपद मिळणार आहे ते आपण स्वीकारायचं. हा, आणि बघा त्यावेळची जे हिंदू होते ते किती ऑर्थोडॉक्स होते आणि कसे होते बघा. हे दोघही संतोष आणि अमर आता यांच्या नवाब हुसेनच्या दरबारात गेले आणि त्यांनी मंत्रीपद स्वीकारलं. मंत्रीपद स्वीकारल्याबरोबर किंवा या नवाब हुसेनची नोकरी करायला लागल्याबरोबर जी हिंदू कम्युनिटी होती त्यांना बहिष्कृत केलं. त्यांनी सांगितलं जणू काय आता तुम्ही अनटचेबल्स आहात. हा, अशा तऱ्हेने त्यांना टोटली रिजेक्ट केलं आणि खूप वाईट तऱ्हेने ते हिंदू कम्युनिटी जी होती त्यांनी या संतोष आणि अमर यांना टोटली अगदी त्यांच्यावर कॉन्टॅक्ट टच केले आणि खूप वाईट वागले त्यांच्याकडे. आता बघा हे संतोष आणि अमर यांनी काय चूक केली होती, पण त्यावेळेला हिंदू समाजच तसा होता, खूप रिजिड होता, खूप ऑर्थोडॉक्स होता. आणि हे संतोष आणि जे अमर होते ते आपण म्हणूया ते क्वालिफाईड ब्राह्मण्स होते. हा, म्हणजे त्यांनी शास्त्र वाचलेली होती आणि अशा वेळेला ज्या माणसानी शास्त्र वाचलेलं नाहीये आणि जो स्वतःला ब्राह्मण समजतोय, तर असा जो माणूस असतो तो खूप असा एक्सप्लोसिव्ह होऊ शकतो. म्हणजे त्याला शास्त्र नीट वाचलेली नाहीयेत पण कुठेतरी काहीतरी ऐकलंय किंवा पूर्ण नॉलेज नाहीये. मग त्या अशा ब्राह्मणांमध्ये खूप रिजिडिटी आणि ऑर्थोडॉक्सपणा जो आहे तो येऊ शकतो. आता अशी परिस्थिती होती की त्यांना हिंदू कम्युनिटीनी पूर्ण त्यांना बाहेर काढलं होतं. आता आणि अशा तऱ्हेनेच बघा या ब्रिटिश लोकांनी आणि या मुघल लोकांनी आपल्यावर राज्य केलं आणि त्यामुळे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी ही इंडियामध्ये अगदी सगळीकडे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट भरपूर फ्लरिश झाली, भरपूर सगळीकडे बहरली म्हणायला हरकत नाही इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी. मग आता हे दोघं रूप गोस्वामी आहे त्यांना नवीन नाव मिळालं डबीर खास आणि त्यांचं जे मंत्रीपद होतं ते म्हणजे ते फायनान्स मिनिस्टर होते. आणि खास हा जो शब्द आहे हा ही उर्दू नाव आहे डबीर खास. तर खास म्हणजे जो
जो खूप जवळ आहे त्याला खास असं म्हणतात. आणि सनातन गोस्वामींचं जे नाव होतं ते साकर मलिक होतं. हा, आता काही ठिकाणी साकर मलिक म्हणतात, काही ठिकाणी सरकार मालिक असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे साकर मलिक आहे ते चीफ मिनिस्टर होते. तर अशी दोन महत्वाची जी काय म्हणतात जे पोझिशन्स होते ते रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी यांना मिळाले. आणि या दोघांमुळे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी मुघलांचं राज्य जे आहे त्या राज्यामध्ये भरपूर पैसा आला आणि ते तर खूप हुशार होते. दोघही रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी हे खूप हुशार होते आणि त्यामुळे त्यांचे फायनान्सेस किंवा त्यांचं जे राज्य आहे त्याच्यामध्ये खूप संपन्नता आली. आता हे दोघं रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हृदयामध्ये तर ते हिंदूच होते, परंतु ते तिकडच्या नवाब हुसेन ला नवाब हुसेनच्या दरबारात होते, म्हणून ते एक्सटर्नली बाहेरून त्यांचा जो वेश होता तो मुसलमानासारखा होता. मुस्लिम रोब्स, ती मुस्लिम कॅप घालत होते, पण ते त्यांचं जे जीवन होतं ते एका शुद्ध वैष्णवाप्रमाणे होतं. हा, आणि ते राहत होते रामकेलीमध्ये राहत होते. तिकडे रामकेलीमध्ये त्यांनी अनेक घरं बांधली ब्राह्मणांसाठी, वैष्णवांसाठी, जिकडे ब्राह्मण किंवा वैष्णव येऊन राहत असे. आणि तिकडे ते प्रतिदिन सत्संग करत होते. पण हा सत्संग कुठेही राजाला न समजू नये असा लपून छपून ते आपला सत्संग करत असे. आणि त्यांचं जे वैष्णव सदाचार आहे ते एका बाजूला चालू असत. तर चैतन्य महाप्रभूंना भेटण्याच्या अगोदरच ते रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे शुद्ध भक्त होते. आणि रूप गोस्वामीनी चैतन्य महाप्रभूंना भेटण्याच्या अगोदरच एक पुस्तक लिहिलं होतं ज्याचं नाव आहे हंसदूत. हं, आता सनातन गोस्वामी हे पण शुद्ध भक्त होते. एक दिवस त्यांच्या स्वप्नात एक ब्राह्मण आले आणि त्या ब्राह्मणाने त्यांना श्रीमद भागवतमचं पुस्तक भेट म्हणून दिलं. मग सनातन गोस्वामी सकाळी उठल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपल्याला असं स्वप्न पडलं, पण त्याच्यानंतर वाईट पण वाटलं की ब्राह्मण खरा आला नाही, फक्त माझ्या स्वप्नात येऊन गेला. आणि आश्चर्य म्हणजे काय की काहीच वेळात एक ब्राह्मण त्यांच्या घरी आला आणि त्यांना श्रीमद भागवतमचं पुस्तक वाचण्यासाठी दिलं. आणि त्या दिवसापासून सनातन गोस्वामींचं हे जे श्रीमद भागवतम आहे हे अगदी काय म्हणूया आपण बेस्ट फ्रेंड, अगदी जिवलग सखा असं झालं. आता आपण पुढचं वाचूया. दुसरा पॅरेग्राफ कोण वाचतंय? श्री चैतन्य महाप्रभूंचे सर्वसाधारण तत्व असे आहे. हरे कृष्ण माताजी, मी वाचू? हा, वाचा. हरे कृष्ण. श्री चैतन्य महाप्रभूंचे सर्वसाधारण तत्व असे आहे की कृष्ण विज्ञान जाणणारा आणि कृष्ण सेवेत मग्न असणारा मनुष्य ब्राह्मण कुळात जन्मलेल्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. विशेष करून भगवद्गीता तथा श्रीमद भागवत या वैदिक ग्रंथासमवेत या शास्त्रांचेही हेच मत आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनाचे तत्व असे आहे की प्रत्येकाला गोस्वामी पदापर्यंत प्रकटीकरण करीत प्रशिक्षण देणे. भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथात ही मालवा जिल्ह्यातील रामकेली या गावात श्री चैतन्य महाप्रभूंची डबीर खास तथा
साखर मल्लिक या भावांची भेट झाली. या भेटीनंतर दोन्ही बंधूंनी शासकीय पदे त्यागून श्री चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दबीर एक मिनिट, आवाज तुमचा ब्रेक होतोय. आहेत का सुषमा माताजी? बरं, कोण वाचेल? माताजी मी वाचू का? हा, वाचा. इथपासूनच वाचा. मालदा जिल्ह्यातील रामकेली या गावात हा, एक मिनिट हा. हरे कृष्णा. मालदा जिल्ह्यातील रामकेली या गावात श्री चैतन्य महाप्रभूंची दबीर खास तथा साखर मल्लिक या भावांची भेट झाली. त्या भेटीनंतर दोन्ही बंधूंनी शासकीय पदे त्यागून श्री चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दबीर खास पुढे रूप गोस्वामी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी पदत्यागानंतर सरकारी सेवेतून मिळणारी सर्व संपत्ती एकत्र केली. श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथात असे वर्णन आढळते की त्यांची सर्व संपत्ती कोट्यवधी रुपयांची होती व ती ठेवण्याकरता त्यांना एक मोठी नौका घ्यावी लागली. त्यांनी या संपत्तीची आदर्श विभागणी केली. साधारणपणे सर्व लोकांनी आणि विशेष करून सर्व भक्तांनी या आदर्श विभागणीचे अनुसरण केले पाहिजे. त्यांनी संपत्तीचा अर्धा भाग कृष्ण भक्तांना अथवा ब्राह्मणांना व वैष्णवांना दिला. 25% नातलकांना दिला तथा उर्वरित 25% वैयक्तिक अडीअडचणींकरता ठेवला. भविष्यात ज्यावेळी साखर मल्लिकांनाही राजीनामा देण्याची इच्छा झाली त्यावेळी नवाब अत्यंत क्रोधित झाला व त्याने त्यांना सरळ तुरुंगात टाकले. तथापि साखर मल्लिक जे पुढे सनातन गोस्वामी म्हणून प्रसिद्ध झाले, त्यांनी एका गावच्या सावकाराकडे ठेवलेल्या आपल्या भावाच्या संपत्तीचा उपयोग केला व हुसेन शहाच्या तुरुंगातून स्वतःची सुटका करून घेतली. अशा प्रकारे दोघे बंधू श्री चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनात सहभागी झाले. प्रयाग, अलाहाबाद येथे रूप नाही, बस गोस्वामी. बस. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. तर आता आपण हा एक पॅरेग्राफ करून आज जरा थांबूया, कारण मला बाहेर जायचंय. तर आता इकडे चैतन्य महाप्रभू हे रामकेलीमध्ये होते. त्यावेळेला रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि त्यांचा धाकटा भाऊ अनुपम, म्हणजे अनुपम चे जे पुत्र होते ते म्हणजे श्रील जीव गोस्वामी, आणि अनुपमला वल्लभ या नावाने सुद्धा ते हाक मारत होते. तर हे जे 3 भाऊ होते, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि अनुपम, हे तिघही चैतन्य महाप्रभूंना रामकेलीमध्ये भेटले. आणि रूप गोस्वामींनी त्यावेळीच आपला जॉब सोडला आणि ते एकदा प्रथम भेट झाली होती. मग जेव्हा त्यांना समजलं की चैतन्य महाप्रभू हे अल्हाबादमध्ये प्रयागराज इकडे आलेले आहेत, तेव्हा ते त्यांना तिकडे भेटायला गेले आणि तिकडे 10 दिवस चैतन्य महाप्रभूंनी त्यांना कृष्ण भावनेवर शिक्षण दिलं. दशाश्वमेध घाट जो आहे तिकडे 10 दिवसाचं जे शिक्षण रूप गोस्वामींना मिळालं, त्याच्यावर त्यांनी जो विस्तार केला तो विस्तार म्हणजे हे भक्ती रसामृत सिंधू. मग त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना सांगितलं की आता तुम्ही वृंदावनामध्ये जा. आणि त्यांना वृंदावनमध्ये त्यांना जे कार्य दिलं होतं ते म्हणजे कृष्ण लीला जिकडे जिकडे झाली, हे ज्या ज्या जागी झाली त्या जागांचा शोध लाव आणि तिकडे वृंदावनामध्ये मंदिरं बांधून कृष्ण पूजा कशी करायची हे एक उदाहरण तू लोकांसमोर प्रस्तुत कर. आणि त्याशिवाय मुख्य जो आदेश होता तो म्हणजे की जे आध्यात्मिक साहित्य आहे हे तू लिहून ठेव. तर असं करून हा जो आदेश घेऊन रूप गोस्वामी जे आहेत ते वृंदावनात निघाले.
परंतु सनातन गोस्वामी हे आता अजूनही या नवाब हुसेनच्याच दरबारात होते आणि त्यांना देखील इच्छा होत होती की मला देखील चैतन्य महाप्रभूंकडे जायचंय, त्यांच्याकडे मला त्यांच्या बरोबर राहायचंय, त्यांची सेवा करायची आहे. तर सनातन गोस्वामींना या नवाब हुसेनच्या रोज दरबारात जाऊन त्यांची कामं करणं किंवा ते जे जे त्यांचा चीफ मिनिस्टरचा जो जॉब होता याच्यामध्ये अजिबात रस वाटत नसे. म्हणून ते बऱ्याचदा काय करायचे, राजाला सांगायचे, नवाब हुसेनला सांगायचे की आज मला बरं नाहीये, आणि मग ते 2-3 दिवस घरीच राहायचे आणि घरी बसून ते श्रीमद भागवतमचा अभ्यास करायचे इतर वैष्णवांबरोबर. आता राजाला सारखं वाटायला लागलं की हा कधी आजारी न पडणारा सारखा आजारी का पडतोय, 1 दिवस नाही आला, परत 2-3 दिवस नाही आला, काय चाललंय. म्हणून राजाने आपल्या काही शिपायांना पाठवलं आणि त्यांना म्हटलं की जरा बघा आणि सांगा, याच्यावर थोडस स्पाय करा आणि सांगा मला की हा काय करतोय नक्की. आणि लगेच राजाला समजलं की हा बरा आहे सनातन गोस्वामी, याला अजिबात कुठलाही रोग, कुठलाही आजार नाहीये आणि घरी बसून तो असं श्रीमद भागवतम वाचतोय. असं जेव्हा राजाला समजलं तेव्हा त्याला अत्यंत राग आला. त्यांनी त्याला अरेस्ट केलं, त्याला पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. हे असं म्हटलंय की त्याला अंडर हाऊस अरेस्ट ठेवलं होतं. एका नदीच्या जवळ जे घर होतं तिकडे त्यांनी सनातन गोस्वामींना ठेवलं होतं आणि बाहेर एक पहारा देणारा एक सिक्युरिटी गार्ड होता. आणि मग इकडे रूप गोस्वामींना हे समजलं की असं सनातन गोस्वामींना जेलमध्ये ठेवलेलं आहे, त्याला पकडलेला आहे आणि तो नोकरीवर जात नव्हता. आणि नवाब हुसेनला समजलं की हा रोज भागवतम वाचतो इतर वैष्णवांबरोबर. मग सनातन गोस्वामींनी रूप गोस्वामींना हे समजलं आणि रूप गोस्वामींनी सनातन गोस्वामींना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की मी तुझ्यासाठी इतके इतके पैसे ठेवलेले आहेत, या पैशांचा तू वापर कर आणि कसाही करून तू या कैदेतून मुक्त हो. आता सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी हे तर मिनिस्टर्स होते आणि आज सुद्धा जर तुम्ही बघितलं कुठल्याही मिनिस्टरला जेलमध्ये गेल्यावर जेलच्या बाहेर कसं यायचं हे त्यांना माहित असतं. तर आता जो पहारेकरी होता, जो सिक्युरिटी गार्ड होता, तर तो मुस्लिम होता. मग सनातन गोस्वामी त्याच्याकडे जरा मित्रासारखे बोलायला लागले. काही दिवसांनी त्यांनी एक प्रश्न विचारला की तू मुस्लिम आहे, तू रोज नमाज करतोस, पण तू कधी हजला गेलेला आहेस का? तर तो गार्ड म्हणाला की नाही नाही, मी गेलेलो नाहीये. मग सनातन गोस्वामी म्हणाले तुला जायचंय का हजला? तर तो गार्ड म्हणाला हो हो, मला खूप अगदी मनापासून जायचंय. सनातन गोस्वामी म्हणाले म्हणजे तू खूप छान मुस्लिम आहेस, खूप छान धर्माचं पालन करतोस, तुझ्यामध्ये ही इच्छा असणं हेच खूप आहे. मग त्या गार्डला वाटलं की हो, खरोखरच हे म्हणताय तो प्रत्येक शब्द यांचा सत्य आहे. मग सनातन गोस्वामी त्याला म्हणाले अरे मला पण खूपच हजला जायचंय. वॉचमननी विचारलं तुझं हज कुठे आहे, तुला खरंच जायचंय का? तर सनातन गोस्वामी म्हणाले हो रे, तू जसा अगदी खूप चांगला मुसलमान आहेस तसं मी सुद्धा एक चांगला हिंदू आहे, पण मला कसं जाता येईल बघ, आता इकडे माझे हात पाय बांधलेले आहे, मी कैदी आहे, मी जेलमधून कसा जाऊ? आता सनातन गोस्वामी हे पॉलिटिशियन होते. मी तुम्हाला काय सांगितलं, मिनिस्टर्स हे अत्यंत हुशार असतात, त्यांना खूप छान बोलायला येतं. आणि हे सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी हे तर मिनिस्टर्स होते आणि प्लस ते अतिशय
हुशार होते, म्हणजे त्यांच्यामध्ये कृष्ण भावना सुद्धा होती. त्याच्यामुळे एखाद्या माणसाकडे बघून ते ओळखू शकत होते की याच्या मनात काय चाललंय किंवा कुठल्या तऱ्हेचा व्यक्ती आहे. तर हे सनातन गोस्वामींना थोडी मैत्री झाल्याबरोबर त्यांना समजलं की हा जो गार्ड आहे हा कुठल्या तऱ्हेचा माणूस आहे. म्हणून सनातन गोस्वामी त्याला म्हणाले की हे बघ, तुला हजला जायचंय ना. आणि त्यांना माहित होतं की हा एक गरीब माणूस आहे गार्ड, त्याच्याकडे कुठले इतके पैसे आहेत हजला जाण्यासाठी. म्हणून त्यांनी सनातन गोस्वामींनी सांगितलं त्या गार्डला सांगितलं की तुला हजला जायचंय ना, तर हे बघ मी तुला पैसे देईन, तू हजला जा, पण त्या बदली तू मला या कैदेतून मुक्त कर. हा, तर वॉचमन म्हणाला, तो गार्ड म्हणाला, ते कसं काय शक्य आहे? तुम्हाला माहिती आहे ना नवाब हुसेन कसा आहे, मला फाशीवर चढवेल. मग सनातन गोस्वामी म्हणाले, हे बघ मी तुला सांगीन, ते तू जर केलंस तर तो काय तुला फाशीवर चढवणार नाही. तू राजाला सांगायचं की मी बाहेर गेलो होतो, माझं पोट खूप दुखत होतं, त्याच्यामुळे माझं पोट साफ होण्यासाठी मी जरा बाहेर गेलो होतो. आणि त्यावेळेला तू सांग की हा जो सरकार मलिक आहे की साकर मलिक आहे, त्यांनी या नदीमध्ये उडी मारली आणि आपला जीव दिला. हा, असं असं तू म्हण. मग ह्या वॉचमॅनला वाटलं, आणि हा तर चीफ मिनिस्टर होता ना, सनातन गोस्वामी चीफ मिनिस्टर होते, तर ते जे काय बोलत होते त्यांच्या शब्दाला खूप महत्व होतं. तर हा वॉचमन जो आहे याला लगेच पटलं आणि त्याला त्यांनी पैसे दिले, म्हणजे ब्राईब दिली. आणि ब्राईब दिल्यानंतर त्या वॉचमननी त्यांना सोडलं. तर अशा तऱ्हेने सनातन गोस्वामी हे जेलमधून बाहेर आले. तर आता आपण जस्ट एक रिकॅप घेऊया की काय काय आपण बघितलंय. या स्लाइड जरा हिंदीमध्ये आहे. तर श्रील रूप गोस्वामींचा जन्म जो आहे 1489 मध्ये सारस्वत ब्राह्मण परिवारात झाला होता. ते नवाब हुसेन शहा यांचे हे राजा होते आणि या राज्यात ते एक मिनिस्टर होते, सचिव होते. त्यांची पहिली जी मुलाखत होती ती चैतन्य महाप्रभूंबरोबर रामकेलीमध्ये झाली. आणि त्यानंतर दुसरी भेट त्यांची प्रयागराज इकडे अल्हाबाद मध्ये झाली. हे जे रूप गोस्वामी आहे, जसं हरिदास ठाकूरांना नामाचार्य म्हणतात, तसंच रूप गोस्वामींना रसाचार्य या नावाने ते प्रख्यात आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांचा जो अर्च विग्रह आहे तो गोविंदजी आहे. याच्या पाठची गोष्ट पण मी सांगितली होती, तुम्हाला जर आठवते का, म्हणजे आठवत असेल. आणि त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहे. त्यामधली 2 पुस्तकं उपदेशामृत आणि भक्ती रसामृत सिंधू आपल्या अभ्यासासाठी आहे. आणि बाकीची सुद्धा पुस्तकं विदग्ध माधव, ललिता माधव अशी त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहे. आणि श्रील प्रभुपाद जे आहे हे राधा दामोदर मंदिरात राहत होते, जिकडे रूप गोस्वामींचं भजन कुटीर आहे आणि समाधी पण आहे. आणि श्रील रूप गोस्वामी जे आहेत, म्हणजे श्रीला प्रभुपादांना एक मोठं कार्य त्यांच्या गुरुनी दिलं होतं. ते म्हणजे हे जे सगळं आपलं आध्यात्मिक साहित्य आहे हे तू इंग्लिशमध्ये लिही, आणि या सगळ्या कृष्ण ज्ञानाचा जो प्रसार त्यांना हा आदेश मिळाला. आणि जेव्हा श्रील प्रभुपादांनी संन्यास घेतला, तेव्हा ते वृंदावनामध्ये
श्री श्री राधा दामोदर मंदिरात इकडे राहिले आणि तिकडे जे त्यावेळेचे व्रजवासी होते ते असं सांगत की प्रभुपाद हे पहाटे 2:30ला उठायचे, अंघोळ वगैरे करायचे आणि रूप गोस्वामी समाधी आणि जे भजन कुटीर आहे त्या समोरची जागा जी आहे ते झाडू घेऊन साफ करायचे. आणि बरं हे कोणालाही माहित नव्हतं की श्रील प्रभुपाद उठून असं श्रील रूप गोस्वामींची समाधी आणि जे भजन कुटीर आहे ती जागा साफ करतायत, झाडू घेतायत, त्याच्यानंतर पोचा मारतायत, ते कोणालाही माहित नव्हतं. आणि व्रजवासी सांगतात की रात्री आम्हाला जोर जोरात आवाज यायचा, हा रूप, हा रूप, हा रूप. आता हे बंगालीमध्ये हा म्हणजे आहो, आपण मराठीत म्हणतो ना आहो, तसं म्हणजे हाक मारतो आपण, तसं म्हणजे जणू काय ते हाक मारायचे रूप गोस्वामींना, अहो रूप गोस्वामी, अहो रूप गोस्वामी. आणि अनेक अनेक वर्ष श्रील प्रभुपाद रूप गोस्वामींना प्रार्थना करीत बरं की मला माझ्या गुरुनी खूप कठीण कार्य दिलंय, या कार्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे. आणि मग रूप गोस्वामींच्या आशीर्वादाने श्रील प्रभुपादांनी राधा दामोदर मंदिरामध्ये जो पहिला ग्रंथ लिहिला तो म्हणजे श्रीमद भागवतमचा जो पहिला कॅन्टो आहे तो. आणि जेव्हा लोक त्यांना म्हणजे पाश्चात्य देशातील लोक, फॉरेनर्स त्यांना विचारत असे की विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट बुक यू रोट, मग श्रील प्रभुपाद म्हणत असे की श्रीमद भागवतम फर्स्ट कॅन्टो हे जर पुस्तक तुम्ही एकदा वाचलं तर तुम्हाला गोलोक वृंदावनात जाण्यासाठी जे जे काय गरजेचं आहे ते सगळं तुम्हाला इकडे मिळेल. ते सगळं मी लिहून ठेवलंय, असं तुम्ही म्हणा की हे जे श्रीमद भागवतम कॅन्टो 1 आहे, दॅट इज अ तिकीट टू गोलोक वृंदावन. तर अशा तऱ्हेने श्रील रूप गोस्वामींची जी समाधी आहे किंवा त्याचं भजन कुटीर आहे तिकडे श्रील प्रभुपाद ती सेवा देत असे या मंदिरामध्ये. तर हे आपलं झालंय. हा जो मंत्र आहे हा रूप गोस्वामींचा जो मंत्र आहे. आणि इकडे त्यांनी असं म्हटलंय की श्रीला रूप गोस्वामी मला त्यांच्या चरण कमली शरण कधी देतील, असं त्यांची जी हे आहे ते. आता हे जरा हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, तर तुम्हाला हिंदीमध्ये वाचलं तर चालेल का? हो माताजी. चालेल ना? श्रील रूप गोस्वामी प्रभुपाद कब मुझे अपने चरण कमलों में शरण प्रदान करेंगे जिन्होंने इस जगत में भगवान चैतन्य की पूर्ति के लिए प्रचार योजना की स्थापना की है. आणि आपल्याला हे सर्वांना माहिती, आपण हे म्हणतोय श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले, म्हणजे श्री चैतन्य, चैतन्य महाप्रभू, मनोभीष्टम म्हणजे त्यांच्या मनातलं जे काय आहे, त्यांच्या मनात काय होतं की कृष्ण ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे. स्थापितम येन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदांतिकम, म्हणजे हे जे रूप गोस्वामी आहे हे मला त्यांच्या चरण कमली शरण कधी देतील, ज्यांनी हे चैतन्य महाप्रभूंना त्यांच्या मनातली इच्छा ज्यांनी जाणली आहे, असे जे रूप गोस्वामी आहे हे मला त्यांच्या चरण कमली कधी शरण घेतील, असं या श्लोकाचा अर्थ आहे.
आता इकडे त्यांनी दिलंय श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना जी शिक्षा दिली ती कुठली होती? कृष्ण तत्व, भक्ति तत्व आणि रस तत्व. रूप गोस्वामी के हृदय में प्रवेश करके श्री चैतन्य महाप्रभु ने उन्हें सभी सत्यों के निष्कर्षों का ठीक से पता लगाने का अधिकार दिया. उन्होंने उन्हें एक अनुभवी भक्त बनाया जिनके निर्णय शिष्य उत्तराधिकार के निर्णयों से सही रूप से सहमत थे. इस प्रकार श्री रूप गोस्वामी व्यक्तिगत रूप से श्री चैतन्य महाप्रभू द्वारा सशक्त थे. म्हणजे आपल्याला इकडे समजतं की त्यांनी कोणती शिक्षा दिली आणि ही जी शिक्षा आहे जसं ते त्यांचा एक आदेश होता रूप गोस्वामींना की तू ग्रंथ लिही. तर ग्रंथ लिहिताना सुद्धा त्यांनी शिक्षा एक त्यांना दिली होती 10 दिवस, ती झाली. पण त्यांना अंतर्गत सुद्धा त्यांनी ते ज्ञान प्रदान केलं ज्यामुळे त्यांनी हे अनेक ग्रंथ लिहिले. तर आता पुढचं आपण आता पुढच्या वेळेला म्हणजे उद्या आपला वर्ग असणार आहे 3ला, तर मी 3ला उद्या घेईन. आता आपण जे काही शिकलो आतापर्यंत, तर तुम्हाला त्यात काही विचारायचंय, काही डिफिकल्टी वगैरे आहे? मी स्टॉप शेअर करते आणि रेकॉर्डिंग बंद करते.